मेटलच्या प्रॉपर्टीजवर एक क्वेश्चन्स आहे बघा. मॅच द कॉलम 1 विथ रिस्पेक्ट टू एक्सेप्शन टू जनरल प्रॉपर्टी विथ रिस्पेक्टिव्ह मेटल्स इन कॉलम 2. तर बघा यामध्ये काय दिलेलं आहे, कॉलम 1 मध्ये तुम्हाला मेटलच्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत आणि त्या प्रॉपर्टीजचे अपवाद म्हणजेच काय दिलेले आहेत, एक्सेप्शन्स तुम्हाला कॉलम 2 मध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, आपण मेटलच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत आणि त्यामध्ये एक्सेप्शन्स सुद्धा बघितलेले आहेत. तर त्यावर आधारित हा क्वेश्चन आहे. तर बघा, हार्डनेस, मेटल्स कसे असतात, हार्ड. बट यापैकी कोणता जो मेटल आहे जो कसा असतो, सॉफ्ट. तर बघा, सोडियम. सोडियम कसा असतो, सॉफ्ट असतो. ऑल मेटल्स आर हार्ड, सोडियम इज सॉफ्ट. तर पहिल्याचा आन्सर काय येईल, 3 येईल. ठीक आहे. कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, ऑल मेटल्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बट विच मेटल डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, lead. Okay, lead do not conduct electricity. Lead is a bad conductor of heat and electricity. High melting point and boiling point, metals have high melting point and boiling point, but mercury have low melting point and boiling point. Okay, high density, metals have high density, but lithium have low density. ओके, मग आन्सर काय होईल तुमचा, एचा 3 येईल. ठीक आहे, बीचा 1 येईल आणि सीचा 4 आणि डीचा काय येईल, 2 येईल. हा होईल तुमचा आन्सर.